Good morning, students. In the same chapter, metabolic diseases, the next topic is administration of insulin injection. ओके, आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण डायबिटीस म्हणजे काय, डायबिटीस पेशंटचे कॉम्प्लिकेशन्स काय असतात, साइन सिम्पटम्स काय आहेत, किंवा यामध्ये न्यूट्रिशन काय दिलं पाहिजे, ट्रीटमेंट काय असते, केअर ऑफ स्किन काय आहे आणि केअर ऑफ फूड इन डायबिटीज पेशंट हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये कवर केलेलं आहे. सो या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे ॲडमिनिस्ट्रेट कसं करायचं, इन्सुलिन आपल्याला पेशंटला कसं द्यायचं आहे, किंवा युरिन टेस्ट कशा करायच्या आहेत डायबिटीज पेशंटच्या. सो याबद्दल आपण नॉलेज घेऊया. ठीक आहे. सो ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इन्सुलिन इज वन ऑफ द ड्रग which are administered in the diabetes patient. Okay, in insulin dependent diabetes चे दोन प्रकार असतात, एक insulin dependent diabetes mellitus and non insulin dependent diabetes mellitus असे दोन प्रकारचे आपल्याला डायबिटीसचे आजार दिसून येतात. ठीक आहे. सो जो आहे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस mellitus यामध्ये आपल्याला इन्सुलिन यूज करणं गरजेचं असतं. The insulin is synthesized in beta cells of the islets of the Langerhans. जे पॅन्क्रियाजमध्ये आयसलेट्स ऑफ लिंगरहँड्स आहेत, तिथून जे बीटा सेल्स आहेत, तिथे जे बीटा सेल्स आहेत ते इन्सुलिन सिक्रेट करतात. ओके, आणि इट हेल्प्स टू मेंटेन द ग्लुकोज लेवल ऑफ द ब्लड. हे काय करत आहे, जे ब्लडची ग्लुकोज लेवल आहे ते मेंटेन करत आहे. ठीक आहे. In diabetes patient, the insulin is not synthesized and the synthetic insulin is injected into to maintain the level of glucose in the blood. So, जे डायबिटीस पेशंट आहेत यामध्ये हे इन्सुलिन सिक्रेटच होत नाही. ओके, त्यामुळे आपल्याला बाहेरून इन्सुलिन पेशंटला द्यावं लागतं. ओके, नाव द साईट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. जे इन्सुलिन आहे ते आपण कुठल्या रूटने द्यायचे, सबक्युटॅनियस रूट. ओके, इन्सुलिन कुठल्या रूटने द्यायचे आपल्याला, सबक्युटॅनियस रूट. ओके, आर्टिकल्स यूज वेन यू आर गिविंग द इन्सुलिन. फर्स्ट इज इन्सुलिन वायल. कुठल्याही प्रकारचं असेल, ज्या पेशंटला वेगवेगळ्या प्रकारचं इन्सुलिन मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यामध्ये इन्सुलिन वायल घ्यायचं आहे. इन्सुलिन सिरिंज ॲज पर द इन्सुलिन. ओके, सो काही वायलच्या बाहेर लिहिलेलं असतं 100 इंटरनॅशनल युनिट्स. ओके, काहीमध्ये लिहिलेलं असतं 40 इंटरनॅशनल युनिट्स. सो त्याप्रमाणे ही सिरिंज यूज कराव्या लागतात. कॉटन स्वॅब्स अँड स्पिरिट. ओके, सो हे आर्टिकल्स आपल्याला लागणार आहेत. देन प्रिकॉशन्स तुम्हाला काय काय घ्यायचे आहेत. वेन यू आर गिविंग द इन्सुलिन, व्हॉट प्रिकॉशन्स यू शुड बी टेक. इन्सुलिन शुड बी क्लिअर इन द वायल. आपल्याला इन्सुलिन वायल ऑब्झर्व करायचं आहे, त्याच्यावरची एक्सपायरी डेट चेक करायची आहे. इन्सुलिनमध्ये काही प्रिसिपिटेशन दिसतं आहे का ते चेक करायचं आहे. ओके, चेक द डॉक्टर्स ऑर्डर्स. देन कोणत्या पेशंटला आपल्याला इन्सुलिन द्यायचं आहे त्या पेशंटच्या ऑर्डर्स बघायच्या. डॉक्टरांनी जे काय ऑर्डर्स लिहिलेल्या आहेत पेशंटच्या फाईलमध्ये त्या चेक करायचं. कोणत्या प्रकारचं इन्सुलिन दिलेलं आहे, कोणत्या टायमाला द्यायचं आहे आपल्याला, बिफोर ब्रेकफास्ट, बिफोर लंच और बिफोर डिनर. ओके, सो कोणत्या टायमाला द्यायचं इन्सुलिन ते लक्षात घ्यायचे. ओके, हे सर्व चेक करण्यासाठी आपल्याला डॉक्टर्स ऑर्डर्स चेक करावे लागतील. आणि किती प्रमाण द्यायचं आहे. चेक द क्वांटिटी ऑफ इन्सुलिन. किती प्रमाणात द्यायचं आहे, 6 युनिट, 8 युनिट, 10 युनिट, किती प्रमाणात द्यायचं ते आपल्याला बघायचं आहे. चेक द शुगर लेवल ऑफ द पेशंट बिफोर गिविंग इन्सुलिन. इन्सुलिन देण्याच्या आधी पेशंटची ब्लड ग्लुकोज लेवल चेक करणं गरजेचं आहे. जर पेशंट हायपोग्लायसेमियामध्ये असेल तर आपल्याला इन्सुलिन स्टॉप करायचं आहे, इन्सुलिन द्यायचं नाही आहे, आपल्याला डॉक्टर्सना लगेच इन्फॉर्म करायचं आहे. सो बिफोर गिविंग इन्सुलिन you should check the blood glucose level of the patient. Prepare the patient mentally to get the injection. पेशंटला मेंटली सायकोलॉजिकली प्रिपेअर करायचं आहे टू गिव्ह द इन्सुलिन. ओके, डिस्कार्ड द सिरिंज आफ्टर युजिंग. जेव्हा तुम्ही इन्सुलिन देऊन झाल्यानंतर ही सिरिंज आहे ती शार्प कंटेनरमध्ये डिस्कार्ड करायची आहे. ठीक आहे. सो हे प्रिकॉशन्स तुम्हाला घ्यायचे. कोणते कोणते प्रिकॉशन्स आहेत. इन्सुलिन शुड बी क्लिअर इन द वायर. चेक द डॉक्टर्स ऑर्डर. चेक क्वांटिटी ऑफ इन्सुलिन.
checks sugar level of the patient before giving insulin, prepare the patient mentally to get the injection, discard the syringe after using. ओके, सिरिंज डिस्कार्ड करायची आहे यूज झाल्यानंतर. ओके, नेक्स्ट इज द प्रोसिजर ऑफ गिविंग इन्सुलिन. प्रोसिजर, आपल्याला प्रोसिजर काय करायची आहे, कीप ऑल द रिक्वायर्ड आर्टिकल्स ॲट वन प्लेस. जो ट्रे रेडी करायचे आहे आपल्याला. सो ठीक आहे, हे सर्व आर्टिकल्स आहेत ते एका क्लीन ट्रेमध्ये ठेवायचे आहेत आणि ते पेशंटच्या बाजूला घेऊन जायचं, ज्या पेशंटला आपल्याला इन्सुलिन द्यायचं आहे, इंजेक्ट करायचे, अशा पेशंटच्या बाजूला आपल्याला हे सर्व आर्टिकल्स कलेक्ट करायचे. चेक द क्वांटिटी ऑफ इन्सुलिन टू बी गिवन, आणि पेशंटची फाईल ही तिथे असली पाहिजे. अँड वन पेन टू टेक द मेडिसिन. ओके, सो आपल्याला क्वांटिटी चेक करायची आहे. राईट टाईम, सो आपल्याला जेव्हा आपण कुठलीही इंजेक्शन्स किंवा मेडिसिन ॲडमिनिस्टर करतो तेव्हा आपल्याला त्याचे राईट्स लक्षात घ्यायचे आहेत. राईट पेशंट्स, राईट मेडिसिन, राईट डोस, राईट टाईम. ओके, अँड राईट टू गेट द राईट ऑफ द पेशंट. ओके, सो हे सर्व राईट्स आहेत, हे लक्षात ठेवायचे. राईट रूट. ओके, हे राईट्स लक्षात ठेवायचे when you are giving the insulin or any medicine. So 5 rights लक्षात ठेवायचे आहेत. कोणते? राईट मेडिसिन, राईट रूट, राईट patient, right time, and right dose. सो हे 5 राईट्स आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, सो कोणते कुठलंही मेडिसिन देताना, आता हे आपण इन्सुलिनबाबत बोलतो आहे, पण कुठलेही इंजेक्शन्स किंवा कोणतेही तुम्ही ओरल टॅबलेट्स जेव्हा देता तेव्हा हे 5 राईट्स लक्षात ठेवायचे आहेत. कोणते? राईट मेडिसिन, जे आपण मेडिसिन देतो आहे हे करेक्ट असलं पाहिजे, आपल्याला ती स्ट्रिप चेक करायची आहे, त्याच्यावरची एक्सपायरी चेक करायची आहे. ठीक आहे. राईट रूट, यासाठी तुम्हाला डॉक्टरांच्या ऑर्डर्स चेक करावं लागते. ठीक आहे. राईट रूट म्हणजे पेशंटला हे सबक्युटॅनियस द्यायचं आहे, आयएम द्यायचं आहे, आय व्ही द्यायचं आहे का ओरल द्यायचं आहे, हे चेक करायचं आहे. ठीक आहे. राईट रूट. राईट पेशंट्स, कोणत्या पेशंटला नावासहित त्या पेशंटच्या फाईलवर लिहिलेलं आहे की नाही हे चेक करायचं आहे. राईट टाईम, कोणत्या टायमाला द्यायचं आहे, सकाळी द्यायचं आहे, दुपारी द्यायचं आहे का रात्री द्यायचं आहे. सो राईट टाईम अँड राईट डोस, किती द्यायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, किती प्रमाण, जर टॅबलेट्स असतील तर MGमध्ये असतात. ओके, सो किती मिलीग्रॅम टॅबलेट द्यायची आपल्याला. जर इंजेक्शन्स असेल तर 500 mg द्यायचं आहे का 1 ग्रॅम द्यायचं आहे का जर इन्सुलिन असेल तर किती युनिट द्यायचं आहे, 10 युनिट, 6 युनिट. सो राईट डोस. ओके, सो प्रोसिजरमध्ये येतं आपल्याला ट्रे रेडी ठेवायचा आहे पेशंटच्या बाजूला, पेशंटच्या ऑर्डर्स चेक करायच्या आहेत डॉक्टर्सच्या, आणि क्वांटिटी लक्षात घ्यायची आहे. देअर शुड नॉट बी बबल्स इन द सिरिंज. जेव्हा तुम्ही ॲस्पिरेट करता इन्सुलिन वायलमधून तेव्हा एअर नसली पाहिजे. रोटेट द वायल विथ बोथ द पाम्स. इन्सुलिन हे आपण फ्रीजमधून बाहेर काढतो म्हणून हे आपल्या हाताने रब करायचं आहे, जेणेकरून त्याचं टेम्परेचर नॉर्मल होईल. अँड द इन्सुलिन शुड बी क्लिअर असलं पाहिजे. वायल चेक करायचं, त्याच्यामध्ये काही प्रेसिपिटेशन नसलं पाहिजे. देअर शुड नॉट बी अ बबल्स नसले पाहिजेत एअरचे. क्लीन द माउथ ऑफ वायल, जे जिथे आपण निडल प्रिक करणार आहोत ते स्पिरिटनी पहिलं क्लीन करून घ्यायचं आहे. क्लीन द माउथ ऑफ वायल विथ स्पिरिट स्वॅप. Inject the required amount of air into the vial and then fill the syringe with insulin. Prepare the site of injection with spirit swab. पहिलं स्पिरिट स्वॅबनी क्लीन करून घ्यायचं आहे कुठल्या साईटला आपल्याला इन्सुलिन द्यायचं आहे ते. ओके, आणि ते ड्राय झाल्यानंतरच तुम्हाला तिथे निडल इन्सर्ट करायची आहे. स्पिरिट असताना तिथे निडल इन्सर्ट करायची नाही, कारण स्पिरिट हे एकदम कोल्ड असतं. ओके, आपल्याला थंडगार वाटतं की नाही स्किनला लावल्यानंतर,
हे कोल्ड असतं आणि इन्सुलिन हे एक प्रोटीन आहे. ओके, सो जेव्हा आपण कोल्ड जागी जर प्रोटीन्स लावले तर ते काय होतात, कोॲग्युलेट होतात. म्हणून जेव्हा स्पिरिट ड्राय होतं, पूर्ण उडून जातं, तेव्हाच तुम्हाला इन्सुलिन इंजेक्ट करायचे. इंजेक्ट द रिक्वायर prepare the site of injection with spirit when it may be on the stomach, hip, upper arms, etc. Discard the syringe after administering the injection. जेव्हा तुम्ही इंजेक्शन झालं, तुमचं टोचून झालेलं असतं, तेव्हा ते सिरिंज असते ती शार्प कंटेनरमध्ये डिस्कार्ड करायची आहे. डू नॉट रब द साईट ऑफ इंजेक्शन. जे साईट ऑफ इंजेक्शन आहे तिथे रब करायचं नाही आहे. अगेन चेक द ग्लुकोज लेवल. ओके, नंतर परत एकदा ग्लुकोज लेवल तुम्हाला चेक करायची आहे. ठीक आहे. सो दिस इज द प्रोसिजर ऑफ गिविंग इन्सुलिन. काय काय लक्षात घ्यायचं आहे, कीप ऑल द आर्टिकल्स रेडी at the site of the patients, check the patient's order, then check the quantity of insulin. There should be check the insulin vial if it is clear or not, rotate with the palms and there is no bubbles. Then mouth of the vial is clean with the spirit swab. Then inject the syringe, insert the air and then aspirate the insulin and then inject the site of insulin. जे आपल्याला कुठे इंजेक्ट करायचं आहे पेशंटला तिथे क्लीन करून घ्यायचं आहे स्पिरिट स्वॅबने. देन इंजेक्ट द इन्सुलिन. ओके, अँड रिपोर्टिंग अँड रेकॉर्डिंग इज इम्पॉर्टंट. तुमच्या जे ट्रीटमेंट शीट आहे तिथे तुमचं रेकॉर्डिंग ठेवायचं आहे, कोणत्या टायमाला तुम्ही इन्सुलिन देताय ते. डू नॉट रब द साईट ऑफ इन्सुलिन and again check the glucose level of the patient. Okay, so हे सर्व पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत while you are giving or administrating the insulin injections. Okay, insulin injection हे subcutaneously देत आहेत. Articles used for giving insulin, insulin vial, insulin syringe and cotton swab and spirit. Precautions: insulin should be clear in the vial. Check the doctor's order. Check quantity of insulin. Check sugar level of the patient before giving insulin. Prepare the patients mentally to get the injection. Discard the syringe after using. हे 5 rights ध्यानात घ्यायचे आहेत when you are administering the drug to the patient. Okay. Next topic is urine testing. Urine testing. Articles required for urine testing: Benedict solutions, then test tubes, spirit lamp, dropper, urine container, urine sample. So articles used for urine testing: Benedict solutions, test tube, spirit lamp, dropper and urine sample. So these articles are required for testing the urine. Now the procedure: put the 5 ml of Benedict solutions in the test tube and heat it in the on the spirit lamp. जे Benedict सोल्युशन आहे ते 5 ml ॲस्पिरेट करायचं आणि ते टेस्ट ट्यूबमध्ये टाकायचं आहे आणि हा हे टेस्ट ट्यूब आहे ही लॅम्पवर पकडायची आहे.
for heating. It is done to check the purity of the solution. If the color it changes after heating, it is impure. जे आपलं बेंडिक सोल्युशन आहे त्याची प्युरिटी चेक करण्यासाठी पहिला आपल्याला ते हीट करून घ्यायचे. जर कलर चेंज झाला तर ते सोल्युशन आहे ते इम्प्युअर आहे असं समजायचं. ओके, अदरवाइज इट इज प्युअर. ओके, नाव ॲड 8 ड्रॉप्स ऑफ पेशंट्स युरिन सॅम्पल. ते पेशंटचं युरिन सॅम्पल घेतलं आहे ते 8 ड्रॉप त्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकायचे. The urine into the test tube, 8 drops of urine into the test tube help with the dropper and again heat it. परत त्याला हीट करायचं आहे. जर कलर ब्ल्यू कलर आला तर नो शुगर. इफ देअर इज अ ब्ल्यू कलर आफ्टर हीटिंग, ब्ल्यू कलर नो शुगर. तर जर ब्ल्यू कलर आला तर शुगर नाही आहे असं समजायचं आहे. द ग्रीन कलर आला तर 1% ऑफ शुगर. देन ग्रीन विथ येलो, सेडिमेंट 2% शुगर. ऑरेंज कलर %3 sugar. Brick red %5 sugar. After heating, the color is changed. Okay, blue, if there is a blue color, no sugar. Green color 1% sugar, green with yellow sedimentation 2% sugar. Orange color there is a 3% sugar. Brick color 5% sugar. Okay, so हे या प्रकारचे कलर दिसून येतात. नाउ डिस्कार्ड द सोल्युशन अँड क्लीन द टेस्ट ट्यूब विथ द ब्रश. ओके, सो हे आहे युरिन टेस्टिंग इन डायबिटीज पेशंट. युरिन टेस्टिंगसाठी बेंडिक सोल्युशन यूज करतात, टेस्ट ट्यूब, स्पिरिट स्वॅब, ड्रॉपर अँड युरिन सॅम्पल. ओके, प्रोसिजरमध्ये पहिलं टेस्ट ट्यूबमध्ये 5 ml ऑफ बेंडिक सोल्युशन घेतात. त्यानंतर हे स्पिरिट लॅम्पवरती आपल्याला हीट करायचं आहे. जर कलर चेंज झाला तर ते सोल्युशन आहे तर इम्प्युअर आहे. जर चेंज नाही झाला तर ते व्यवस्थित आहे. सोल्युशन बेंडिक सोल्युशन घेतलेलं आहे ते. त्यानंतर जर सोल्युशनचा क्लिअर कलर आलेला असेल तर त्यामध्ये 8 ड्रॉप्स ऑफ युरिन सॅम्पल ॲड करायचे आहे. अगेन हीट इट. इफ देअर इज दिस टाइप्स ऑफ कलर, द रेंज ऑफ शुगर इज लाईक दिस पॅटर्न. ओके, कळलं आहे? सो आताच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे इन्सुलिन कसं द्यायचं आहे पेशंटला अँड युरिन टेस्टिंग कशी करायची आहे इन डायबिटिक पेशंट्स. ठीक आहे, सो नाव आता यावरती मी थोडेसे क्वेश्चन्स देते. क्वेश्चन आन्सर्स ते तुम्ही घरी करायचे. स्टुडंट्स कंप्लीट दिस क्वेश्चन्स अँड सेंड मी ऑन द सेम ग्रुप, ANM group. Okay, so your first question is what is the diabetes mellitus and write the signs and symptoms. Second question is how to administer insulin and what type of precaution is required when you are administering the insulin. Okay, so these are two brief questions. Then third question is fill in the blanks. First is dash solution is used to check the urine sugar level. Second, dash care is necessary for maintaining health. Third, in diabetes mellitus, dash level in the blood increases. Fourth, dash and dash are the complications of the diabetes mellitus. Fifth one, dash and dash should not be given in diabetic patient or diabetic diet. So students, complete these questions. Okay, complete your homework and send me on the group.
स्टुडंट्स मी फिल इन द ब्लँक्सचे आन्सर दिलेले आहेत, बाकीचे ते ब्रीफ क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. ठीक आहे. फिल इन द ब्लँक्समध्ये पहिला आन्सर आहे बेंडिक सोल्युशन इज यूज टू चेक द युरिन शुगर लेवल. नेक्स्ट इज स्किन केअर इज नेसेसरी फॉर मेंटेनिंग हेल्थ. इन डायबिटीज मेलाइटस ग्लुकोज लेवल इन द ब्लड इज इंक्रीजेस. कॉम्प्लिकेशन्समध्ये तुम्ही कोणतेही कॉम्प्लिकेशन्स 2 लिहू शकता. मी लिहिले आहेत हायपरग्लायसेमिया अँड हायपोग्लायसेमिया आर द कॉम्प्लिकेशन्स ऑफ द डायबिटीज मेलाइटस. The fifth is the rice and the maize should not be given in diabetic patient. ओके. सो या प्रकारचे आन्सर्स आहेत, जे ब्रीफ क्वेश्चन्स आहेत ते व्यवस्थित लिहून तुम्हाला फॉरवर्ड करायचे ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपला. ठीक आहे.